सोशल मीडियावर सध्या एक नाव पुन्हा एकदा चर्चेत आले, स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा. कारण त्याचा एक स्टँड अप शो आणि त्या शो मधलं एक गाणं ज्यामधून महाराष्ट्राच्या राजकारणावर सडेतोड टीका करण्यात आली आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका अप्रत्यक्षपणे केली असली तरी ती वादाचं केंद्रस्थान बनली आहे. हे प्रकरण काय आहे समजून घेऊया. या वादाला सुरुवात होते यूट्यूबवरील एका व्हिडिओमुळे. 23 मार्च दुपारी साधारण 3 ते 4 वाजताच्या दरम्यान कुणाल कामराच्या यूट्यूब चॅनलवर एक 45 मिनिटांचा स्टँड अप व्हिडिओ अपलोड होतो. या व्हिडिओमध्ये हास्य विनोदाच्या आडून कुणाल राजकीय चौकार षटकार मारतो, जोरदार राजकीय टीकाही करतो. साहजिकच मग ती टीका शिवसैनिकांच्या जिव्हारी लागते. कुणालने त्याच्या गाण्यातून महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ, फुटलेले पक्ष आणि बदललेली सत्ता समीकरणं यावर चपखल पण बोचरी टीका केली आहे. त्याने गाण्यात उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं नाही, पण संदर्भ स्पष्ट होते आणि त्याचमुळे हा वाद निर्माण होतो. आता या व्हिडिओनंतर काही तासांतच शिवसैनिक आक्रमक होतात. मुंबईच्या खारभागात असलेल्या द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कुणालचा स्टँड अप शो झाला होता. शिवसैनिक तिथे जाऊन त्या स्टुडिओची जोरदार तोडफोड करतात. तोडफोडीनंतर नेक्स्ट कुणाल कामरा असा इशाराही देतात. आता यानंतर कुणालने माफी मागावी अशी जोरदार मागणीही होते. एवढंच नाही तर त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी धमकी सुद्धा देण्यात येते. हे सगळं प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचतं. युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांनी खार पोलीस स्टेशनमध्ये कुणाल कामरा विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता या सगळ्या वादात काही प्रश्न उपस्थित होतात. स्टँड अप कॉमेडी म्हणजे खरंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, की त्याच्या नावाखाली कुणावरही टोमणं मारणं खरंच योग्य आहे का? कुणाल कामराची शैली नेहमीच वादग्रस्त राहिली आहे, पण यावेळी त्याची टीका सरळ राजकीय वर्तुळात धडकली आहे. आता या प्रकरणी पुढे काय होणार आहे? कुणाल कामरा माफी मागतो की शिवसैनिकांवर कारवाई होते? या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या सर्व सोशल मीडियाला फॉलो करा.